कितना खाना बचा? फ्रिज में तो है घमासान मचा। आधे घंटे में मूवी है जाना। कहाँ फिट करे इंस्टेंटली ये सब खाना। होगा फिट यू in just 2 and 2 22. Presenting Whirlpool refrigerators with 6 Sense technology, which converts the freezer into a fridge in just 22 minutes. मुझसे तेज कौन? आमदाराच्या भरधाव ताफ्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना चिरडलं। आमदाराच्या भेटीगाठीचा दौरा 2 तरुणांसाठी काळ ठरला। 50 मीटर फरफटत जाणाऱ्या तरुणांनी अपघातात जागीच जीव सोडला। चक्काचूर झालेली ही दुचाकीला धडक देणाऱ्या स्कॉर्पिओची झालेली ही भीषण अवस्था, ही दृश्य पाहून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना करू शकतात। भाजप आमदाराच्या ताफ्याने दिलेल्या धडकेत 2 तरुणांनी अखेरचा श्वास घेतलाय। साताऱ्यातील मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एका गाडीने ही जोरदार धडक दिली आहे। भाजप आमदार जयकुमार गोरे मानखटाव मतदारसंघाचे आमदार आहेत। ते सध्या भाजपात आहेत। भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते। काँग्रेसचे आमदार म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरेंचा मतदारसंघात भेटीगाठींचा कार्यक्रम सुरू होता। या दरम्यानच त्यांच्या ताफ्यातील एका भरधाव 4 चाकीने दुचाकीला धडक दिल्याचं समजतंय। मिळालेल्या वृत्तानुसार सातारा जिल्ह्यातील दहिवडी जवळील शेरेवाडी फाटा येथे हा अपघात घडला। भरधाव वेगात 4 चाकी चालवणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय। चालकाने ताबा सोडताच समोरून दुचाकीवरून येणाऱ्या 25 वर्षीय अनिकेत मगर आणि 30 वर्षीय रणजित राजेंद्र मगर यांच्यावर काळ चाल करून आला। चालकाने आपली 4 चाकी रणजित आणि अनिकेतच्या दुचाकीसमोर आणली। अपघात इतका भीषण होता की या धडकेत रणजित आणि अनिकेत जवळपास 50 मीटर फरफटत गेल्याचं सांगण्यात येतंय। धडक देताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले रणजित आणि अनिकेत मृत्यूशी झुंज देत होते। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं। 2 तरुणांचा असा अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्याने सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। 30 वर्षीय रणजित हा विवाहित होता, तर 25 वर्षीय अनिकेत हा काही करू पाहत होता। घरातले कर्ते पुरुष अचानकच गेल्यामुळे दोघांच्याही कुटुंबांना मोठा धक्का बसलाय। आता या दोघांच्या कुटुंबियांना कोण सावरणार? आमदार साहेब यांच्या कुटुंबियांना काय मदत करणार? भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्या चालकावर काय कारवाई होणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात लवकरच मिळतील।